काही दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 2 या ठिकाणचे जे आहे ते अवधूत महाविद्यालयाचं जे आहे ते बोगस शिपाई भरती प्रकरण गाजलं होतं. त्याचा एक कथित व्हिडिओ देखील मुख्याध्यापकाचा व्हायरल झाला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी तक्रार केली होती, परंतु त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई न झाला असता वांगीतील जे ग्रामस्थ आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत. आपल्याबरोबर उपोषण करतात. नेमकं काय मागणी आहे आणि कशा संदर्भात हे उपोषण आहे? वनवे हा जो मुख्याध्यापक आहे त्यांनी स्वतः व्हिडिओमध्ये कबूल केलेला आहे की मी प्रशासनाशी गोलमाल करतो. तर अशा मुख्याध्यापकाला प्रशासनाने निलंबित केलं पाहिजे, आमची सर्वात प्रमुख मागणी राहील. चव्हाण नावाच्या शिपाईची जी बोगस भरती झालेली आहे त्याचं निलंबन झालं पाहिजे. आणि गेल्या 24 वर्षापूर्वीपासून दादासाहेब कांबळे हा त्या ठिकाणी काम करत आहे, तर त्याला कायम केलं पाहिजे. संस्थेचा हा सर्व गोंधळ आम्हा ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही सर्वजण आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो आहे. दुसरे उपोषणकर्ते बरेच देखील आपल्या बरोबर आहेत. नेमकं काय मागण्या प्रामुख्याने असणार आहेत आणि किती दिवस उपोषण असणार आहे? नाही, उपोषण हे आमरण उपोषण आहे. जोपर्यंत कारवाई होत नाही त्या विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत वनवे सर यांचा जोपर्यंत ते सस्पेंड होत नाही तोपर्यंत उपोषण आम्ही उठणार नाही. सगळ्यात महत्वाची मागणी आमची, माझं तर म्हणणं असं आहे की प्रशासनाचा आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे. यामध्ये उपसंचालक असतील पुणे मोरे साहेब, शिक्षणाधिकारी साहेब असतील सोलापूरचे जगताप साहेब यांची 100% ह्या वनवे सोबत आर्थिक देवाणघेवाण झाली. त्यामुळे एवढे पुरावे देऊनही कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. याबाबत आम्ही वारंवार पुरावे दिलेले आहेत, ग्रामस्थांनी दिलेले आहेत, आम्ही दिलेले आहेत, मी स्वतः पुरावे दिलेले आहेत, पण कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आणि कारवाई होत नाही याचं कारण एकमेव की आर्थिक व्यवहार झाला. आणि जोपर्यंत हा वनवे सस्पेंड होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणापासून प्रवृत्त होणार नाही. साधारण किती जण उपोषणाला बसलाय, काय त्यांचं? आम्ही 4 लोक उपोषणाला बसलो आहे, परंतु संपूर्ण गावाचे जे लोक आहेत या सर्वांचा पाठिंबा म्हणजे ग्रामपंचायत ठराव घेऊन या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे. आणि आम्ही सर्वच ग्रामस्थ याच्यामध्ये उपोषणामध्ये सहभागी आहोत. सकाळपासून उपोषण सुरू आहे. काय सांगाल, कोण प्रशासनाचं भेटलंय वगैरे का तुम्ही? कोण अजून आलंच नाही, कोणी दखलच घेतली नाही. तुम्ही पण उपोषणाला बसलाय? मी बी उपोषणाला बसलो. मी शिपाई म्हणून अवधूत विद्यालयावर काम केले बरं. 2002 पासून ते आतापर्यंत मला कामावर अजून काय हीच घेतलंच नाही, दखल घेतली नाही. आणि बोगस शिपाई भरून त्याची पगार ही चालू करून मला घेतो म्हणून अजून तसंच ठेवले, कामावरच घेतलं नाही अजून. नक्कीच आपण पाहतोय की त्यांचे जे आहे ते मागण्यासाठी आहे ते तब्बल 4 जे नागरिक आहेत ते वांगीतील या ठिकाणी उपोषणाला बसले असून वांगी 2 या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत ते उपोषणाला बसलेत. या संदर्भात सर्व ग्रामस्थांनी देखील त्यांना पाठिंबा दिला असून जोपर्यंत त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जे आहे ते त्यांचं जे आहे ते उपोषण सुरू असणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली असून प्रशासन नेमकं याकडे कशा पद्धतीने बघतंय हे पाहणं गरजेचं असून यामध्ये या प्रकरणामध्ये जे आहे ते मोठा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी यावेळी केलेला आहे. शीतल कुमार मोटे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.